एकनाथ शिंदे शुक्रवारी कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्थांचे रणशिंग फुंकणार। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीचे राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे शुक्रवारी दिनांक 24 जानेवारी रोजी कोल्हापुरातून राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करणार आहेत। या निमित्ताने शिंदे शिवसेना राज्यव्यापी शक्तीप्रदर्शन करत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत। शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह दिलं। शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विधानसभेच्या 81 जागा लढविल्या, त्यापैकी 57 जागांवर यश मिळवले। लोकसभेला 15 जागा लढविल्या होत्या, त्यापैकी 7 जागांवर यश मिळवले। पक्षाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर शिंदे आता राज्यव्यापी दौरा सुरू करत आहेत। कोल्हापुरातून त्याची सुरुवात होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे शिवसेनेला 10 पैकी 3 जागांवर यश मिळाले। कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, करवीरमधून चंद्रदीप नरके व राधानगरीतून प्रकाश आंबेडकर विजयी झाले आहेत। तर शिरोळी येथून राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिंदे शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत। नजीकच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या याच उद्देशाने उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हा दौरा असल्याने या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या राजकीय घडामोडी घडतात हे पाहावे लागणार आहे। दरम्यान ते रुकडी तालुका हातकणंगले येथील पंचकल्याण महोत्सवात शिंदे उपस्थित राहणार आहेत। मँचेस्टर टाइम्सकरिता मुस्कान मुजावरसह कॅमेरामन मोहन वागवेकर।